नमस्कार मित्रांनो. यंदा येत्या श्रावण महिन्यात म्हणजे 17 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे सोमवारी आहे नागपंचमी. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला भक्ती आणि उपासनेचा अत्यंत पवित्र काळ मानला गेला आहे. आणि या श्रावण महिन्यातील पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा युगांपासून चालत आली आहे. अनेकदा आपल्या आयुष्यात आपण अतोनात मेहनत करतो, रात्रंदिवस एक करतो, पण तरीही पदरी अपयशच येते. लग्नात विनाकारण अडथळे येतात, पैशांची सतत चणचण भासते किंवा घरात कोणी ना कोणी नेहमी आजारी असते. ज्योतिषशास्त्रानुसार या सर्व समस्यांमागे कुंडलीतील एक अत्यंत भयंकर दोष असू शकतो, ज्याला आपण कालसर्पदोष म्हणून ओळखतो. जर तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या पत्रिकेत हा दोष असेल तर वर्षभरातला सर्वात उत्तम आणि सिद्ध दिवस म्हणजे नागपंचमी. आजच्या या विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नागपंचमीच्या दिवशी असे कोणते साधे, सोपे पण अत्यंत अचूक उपाय करून तुम्ही कालसर्पदोषातून किंवा त्याच्या त्रासातून नेहमीसाठी मुक्ती मिळवू शकता. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती कधीही पूर्ण फलदायी ठरत नाही. चला तर मग आजच्या या विशेष भागाला सुरुवात करूया. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे कालसर्पदोष म्हणजे नक्की काय बरं असतं. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतू या दोन छायाग्रहांच्या एकाच बाजूला इतर सर्व 7 ग्रह म्हणजे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी येतात, तेव्हा कुंडलीत कालसर्पदोष किंवा कालसर्पयोग निर्माण होतो. आता तुमच्या कुंडलीत कालसर्पदोष आहे की नाही हे कसं ओळखावं? तर तुम्ही एखाद्या तज्ज्ञ ज्योतिषाकडून तुमची जन्मकुंडली तपासून घ्या. त्यानुसार तुम्हाला नक्की समजेल. आता याची लक्षणे काय आहेत? तर तुम्ही कोणतेही काम सुरू करा, ते अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन अचानक बिघडते. रात्री झोपेत वारंवार साप दिसणे किंवा सापाने दंश केल्याचे स्वप्न पडणे किंवा आपण उंचावरून खाली पडत आहोत असा भास होणे, तसेच मनात सतत एक अनामिक भीती किंवा नैराश्य राहणे, अतोनात कष्ट करूनही घरात पैसा टिकत नाही, कर्जबाजारीपणा दिवसेंदिवस वाढत आहे, तसेच पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होत आहेत किंवा योग्य वय होऊनही लग्न जमण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यातही असे लक्षणं दिसत असतील तर घाबरून जाण्याची किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही, कारण नागपंचमीचा दिवस या दोषाचा प्रभाव पूर्णपणे शांत करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. आता आपण पाहूया ते महाउपाय कोणते आहेत, जे करून आपल्याला या दोषातून मुक्ती मिळेल. पहिला उपाय आहे चांदीच्या नाग-नागिनीच्या जोडप्याचा उपाय. हा सर्वात प्रभावी आणि मुख्य उपाय आहे. नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. एका तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात चांदीपासून बनवलेले नाग आणि नागिन यांचे छोटे जोडपे ठेवावे. त्यावर कच्चे दूध, गंगाजल, हळदी, कुंकू आणि अक्षता वाहून पूजा करावी. पूजा करताना ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात या सर्प गायत्री मंत्राचा किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. पूजा संपन्न झाल्यानंतर हे नाग-नागिनीचे जोडपे कोणत्याही महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर अर्पण करावे किंवा वाहत्या पवित्र पाण्यात प्रवाहित करावे. या उपायाने राहू केतू शांत होतात. दुसरा प्रभावी उपाय काय आहे? तर शिवपिंडीवर कच्चे दूध आणि काळ्या तिळाचा अभिषेक. आता करायचं काय? महादेव हे सर्व सर्पांचे स्वामी आहेत. नागपंचमीला शिवाच्या मंदिरात जाऊन तांब्याच्या कलशात शुद्ध जल घ्यावे. त्यात थोडे कच्चे दूध आणि काळे तीळ टाकावेत. हा जल दुधाचा अभिषेक शिवपिंडीवर अत्यंत संत धारेने करावा. अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. तसेच शिवाला वाहिली जाणारी बेलपत्रे घेताना त्यावर चंदनाने श्रीराम किंवा ओम लिहावे आणि ती बेलपत्रे पिंडीवर उलटी व्हावीत. यामुळे महादेव प्रसन्न होऊन जन्मकुंडलीतील ग्रहांची पीडा दूर करतात. तिसरा महाउपाय आहे राहू केतूसाठी दानधर्म. कालसर्पदोषाचे मुख्य कारक ग्रह आहेत राहू आणि केतू. नागपंचमीच्या दिवशी गरजू किंवा गरीब व्यक्तीला काळ्या रंगाचे कपडे जसे की घोंगडी, ब्लँकेट, उडीद डाळ किंवा सप्तधान्य 7 प्रकारची धान्ये दान करावीत. शक्य असल्यास या
दिवशी कुत्र्यांना आणि पक्ष्यांना अन्न द्यावे. तुमच्या दानामुळे ग्रहांची क्रूर दृष्टी मऊ होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. चौथा महाउपाय काय आहे तर मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक आणि नागचित्रे काढणे. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा सर्पभय येऊ नये म्हणून नागपंचमीच्या दिवशी सकाळी घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना चंदनाने किंवा शेणाने नागदेवतेचे प्रतिकात्मक चित्र काढावे. जर चित्र काढणे शक्य नसेल तर दाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढावे. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो आणि घरात सुख शांती नांदते. मित्रांनो, कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्याला नागपंचमीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. सनातन परंपरेत निसर्गातील प्रत्येक घटकाला पूजनीय मानले जाते. नागदेवता ही साक्षात भगवान शिवशंकराच्या गळ्यातील भूषण आहेत, तर दुसरीकडे सृष्टीचे पालन करते भगवान विष्णू हे स्वतः शेषनागावर शयन करतात. म्हणजेच नागदेवतेची पूजा केल्याने आपल्याला शिव आणि विष्णू या दोन्ही सर्वोच्च शक्तीचा आशीर्वाद एकाच वेळी मिळतो. आता आपण यामागचे वैज्ञानिक कारणही समजून घेऊया की श्रावण महिन्यात मुसळधार पावसामुळे शेतातील आणि जमिनीतले बिळे पाण्याने पूर्ण भरतात. त्यामुळे साप आणि नाग बाहेर पडतात. हे साप शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांचा आणि कीटकांचा नाश करतात. म्हणूनच त्यांना शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते. अशा या उपकारी नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्याकडून अभय मागण्याचा हा पवित्र दिवस आहे. या दिवशी केलेली पूजा थेट पितृदोष आणि सर्पदोषाचे निवारण करते. आता आपण बघूया नागपंचमीला कोणत्या चुका करू नये किंवा टाळाव्यात. मित्रांनो, नागपंचमीला जितके महत्त्व उपायांना आहेत तितकेच महत्त्व या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात यालाही आहे. आपल्या धर्मशास्त्रात या ठिकाणी काही गोष्टी पूर्णपणे वर्ज्य मानल्या गेल्या आहेत. त्या कोणत्या तर सांगते ऐका. पहिली गोष्ट म्हणजे नागपंचमीच्या दिवशी शेतात किंवा घरात कुठेही खोदकाम करू नये. जमिनी नांगरू नयेत, कारण यामुळे बिळात राहणाऱ्या नागदेवतेला किंवा इतर जीवांना दुखापत होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे लोखंडी तवा गॅसवर ठेवू नका. या दिवशी घरात लोखंडी तव्यावर पोळी किंवा कोणतीही गोष्ट भाजणे अशुभ मानले जाते. नागपंचमीला घरात प्रामुख्याने पुरणपोळी किंवा उकडीचे दिंड किंवा वाफेवर तयार केलेले पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. या दिवशी तिसरी गोष्ट कोणती टाळावी तर कापणे आणि शिवणकाम. या दिवशी सुरी, कात्री, विळी यासारख्या धारदार वस्तूंचा वापर शक्यतो करणे टाळावे. तसेच सुईदोऱ्याने कपडे शिवणे हे देखील वर्ज्य मानले जाते. चौथी गोष्ट कोणती तर जिवंत नागाला त्रास देऊ नका, हे महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी नागपंचमीला गारुडी जिवंत नाग घेऊन येतात. लोक श्रद्धेपोटी त्यांना जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, विज्ञान सांगते की साप कधीही दूध पित नाही. दूध पाजल्याने सापांच्या फुफ्फुसांना इजा होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच जिवंत नागाला त्रास न देता लांबूनच हात जोडावेत आणि मातीच्या किंवा धातूच्या नागप्रतिमेची पूजा करावी. तर मित्रांनो, नागपंचमी हा केवळ एक सण नाही आहे, तर निसर्गाशी कृतज्ञ राहण्याचा आणि आपल्या कुंडलीतील वाईट दोषांचे निवारण करण्याचा एक सुंदर, अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग आहे. यंदाच्या नागपंचमीला संपूर्ण श्रद्धेने आणि पवित्र मनाने हे उपाय नक्की करून पहा. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊन तुम्हाला सुख, शांती आणि समृद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कालसर्पदोषातून मुक्ती मिळवण्यास मदत होईल. आणि हो, अशीच शास्त्रोक्त आणि माहितीपूर्ण माहिती वेळेवर मिळण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.